गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो। नाव न घेता उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावरती जहरी टीका। गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला ते सगळ्यांनी पाहिलं। शिंदे आणि फडणवीसांचा नाद करू नका, भरत गोगावले यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर। उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये झाली 25 मिनिटांची चर्चा। नार्वेकरांच्या भेटीनंतर ठाकरे राम शिंदेंच्या भेटीला अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेत्याची निवड व्हावी ही ठाकरेंची मागणी। नियमांचं बोलाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। विरोधी पक्षनेतेपद सत्ताधाऱ्यांनी ठरवू नये, ठाकरेंचा सल्ला। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम, शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाणांची माहिती। भाजपचा मलिकांना विरोध कायम, मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व हे नवाब मलिक करणार असल्यानं निवडणुकांमध्ये युती नाही, सूत्रांची माहिती। अखिल नावाची व्यक्ती पणन मंत्र्यांच्या पीएचं नाव घेते आणि सेंटर चालू करण्यासाठी 4 लाख मागते। वडेट्टीवारांचा आरोप, तर वडेट्टीवारांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, अखिल काझी यांनी आरोप फेटाळले। निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार। महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही, राष्ट्रीय हरित लवादाचा तपोवनासंदर्भातला हा अंतरिम निर्णय। किती झाडं तोडायची याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्याही केल्या सूचना। हैदराबादच्या राजमुंद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल, उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवातही होणार। दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारणासाठी केंद्र 1,270 झाडांवरती चालवली कुऱ्हाड। हैदराबाद गॅझेटियर जेआरनुसार 3 महिन्यांमध्ये केवळ 98 प्रमाणपत्रांसाठी 594 अर्ज, त्यातील 98 अर्ज मंजूर, सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातून। सरकार आणि अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, मुख्यमंत्री आणि विखेंनी काढलेला जीआर तातडीने लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं, जरांगेंचा हा आरोप। विधानभवनातील राडा प्रकरणी अहवाल सादर, पडळकर आणि आव्हाड समर्थक सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 2029 पर्यंत विधिमंडळात येण्यासही बंदी। शनी शिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा जुन्या विश्वस्तांकडे, औरंगाबाद खंडपीठाकडून प्रशासकाची नियुक्ती रद्द, विश्वस्त मंडळाकडून निर्णयाचं स्वागत। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार, एआय हबसह 45,000 लोकांना मिळणार रोजगार, मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा। देशभरात 2027 मध्ये 2 टप्प्यांमध्ये जनगणना होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेटही मंजूर।